जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। आज आपण पाहणार आहोत की अशा कोणत्या 12 गोष्टी आहेत त्या जर तुम्ही आयुष्यामध्ये समजून घेतल्या ना, तर तुमचं आयुष्य शांततेमध्ये समाधानामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही। पण त्या अशा 12 गोष्टी कोणत्या आहेत की ज्या जर आपण या जीवनामध्ये निर्माण केल्या, तर तुम्ही समजून घेतल्या ना, तर तुम्हाला कोणीही कितीही त्रास देण्याचा किंवा मनस्ताप देण्याचा प्रयत्न केला ना, तरी त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही। म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रसंगामध्ये असो किंवा कुठल्याही क्षणी असो स्थळ शांत आणि संयमी राहू शकाल। या 12 गोष्टी आहेत ना, आज हे आयुष्य टेन्शन फ्री आणि शांततेत जगायला शिकवतील। चला तर पाहूया या 12 गोष्टी अशा कोणत्या आहेत। पहिली गोष्ट, या जीवनाच्या प्रवासामध्ये सगळे सोडून जाणार आहेत, त्यामुळं एकटं जगायला शिका। माणूस कशाला घाबरत असेल ना, तर तो घाबरतो तो एकटेपणाला। माणूस हा फक्त शरीराने एकटा नसतो, तर तो मनाने देखील एकटा असू शकतो। मग तो शरीराने सगळ्यांमध्ये असून देखील एकटा असू शकतो ना, पण तरी देखील माणूस एकटा राहायला घाबरतो। माणूस नेहमी कोणाचा तरी आधार शोधत असतो आणि मग पुढे चालून आपल्याला याच आधाराची सवय होते। आपल्या आजूबाजूला असणारे लोक असतात ना, आपल्याशी कसेही वागले, आपल्याला त्यांची सवय झाल्यामुळं त्यांच्यापासून दूर जायला आपण घाबरत असतो। म्हणजे कुठल्याही नात्यामध्ये कितीही कटुता आली किंवा आपलं कोणाशी जमत नसेल ना, तरी देखील आपण सोबत असतो, सोबत राहतो। पण त्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यातून कायमचं दूर कधीही करत नाही। याचं कारण म्हणजे माणूस एकटा राहण्याला घाबरत असतो। पण नेमकी याच गोष्टीची भीती तुम्ही दूर केलीत ना, तर एकटं राहायला शिकलात ना, तर तुम्हाला कोणतीही व्यक्ती येऊन दुखवू शकणार नाही। तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आजूबाजूची माणसे असतील ना, तर ती चांगली गोष्ट आहे। तुम्ही लोकांच्या सहवासामध्ये असाल तर ही चांगलीच गोष्ट आहे। पण ज्या वेळेस लोक आपल्यापासून दूर जातात ना, आपल्याला सोडून जातात, मग त्याची कारणे काही ना असो ना, त्यावेळी आपण दुःखी होतो, एकटे पडत असतो। आणि तो एकटेपणा असतो ना, तो आपल्याला असह्य वाटतो। का तर आपल्याला माणसांची सवय झालेली असते ना, आणि आजच्या या काळामध्ये आपल्या आयुष्यात माणसं येतात, त्यांची कामे झाली ना की आपल्याला निघून सोडून जातात। मग अशा वेळेस आपल्या आयुष्यातून दूर निघून गेलेल्या या व्यक्तींमुळं आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं, ज्याला आजच्या काळामध्ये बघा डिप्रेशन असं म्हणतो ना। आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर या गोष्टीचा परिणाम होत असतो की कोणीतरी आपल्याला सोडून गेला आहे आणि मग आपण एकटे पडलेलो आहोत। डिप्रेशनमध्ये आपल्या मनावर परिणाम होतो, कुठल्याच गोष्टीत मन लागत नाही, कायम उदास राहणं आणि आयुष्यभर नकारात्मक भावना निर्माण होणं, या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होते ना। आणि या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून एकच पर्याय असतो, आपल्या मनाची सुरुवातीपासूनच तयारी असायला हवी। बघा, आपल्या आयुष्यात येणारी जी व्यक्ती असते ना, जो कोणी मनुष्य असतो, एक ना एक दिवस आपल्या आयुष्यातून आपल्याला सोडून निघून जाणार आहे आणि कधीतरी आपण एकटे राहणार आहोत। ते आपल्या मनाला आपण समजावून सांगितलं ना, तर आपल्या मनाची तशी पूर्वतयारी केली ना, तर आपण कधीही एकटे राहणार नाही, आपण कधीही डिप्रेशनमध्ये जाणार नाही। याउलट लोकांचे खरे चेहरे असतात, ते आपल्याला दिसल्यानंतर, आपण एकटे झाल्यानंतर आपण आणखी मन मोकळेपणे आयुष्य जगू शकाल। आपल्याला रोजच्या जगण्यावर, आपल्या वागण्यावर, बोलण्यावर कोणाचंही नियंत्रण नसणार आहे, म्हणून आपल्याला कोणीही सल्ले द्यायला नसणार आहे। जे काही आपल्याला करायचं आहे ना, ते आपण मन मोकळेपणाने करू शकतो। कारण का,
आपण लोकांच्या संगतीमध्ये राहिलो ना की आपल्या लोकांकडून अपेक्षा ठेवणं सुरू होतात आणि लोकांच्या देखील आपल्याकडून या अपेक्षा वाढतच असतात ना. आणि मग अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादामध्ये एकमेकांची मनं दुखावली जातात आणि ही नाती दुरावली सुद्धा जातात आणि या नात्यांमध्ये आबोळा निर्माण होत असतो. या उलट तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या व्यक्तींचं स्वागतच करा, पण जर काही काळानंतर त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यातून तुम्हाला एकटं सोडून जाणार असतील ना, तर अशा वेळेस तुम्ही त्यांच्या या निर्णयाचं स्वागत देखील करायला हवं. पण आपल्या आयुष्यातून जाणाऱ्या लोकांना दोष देण्यापेक्षा आपण मनाची तयारी ठेवावी की आपण कधी ना कधी एकटे राहणार आहोत. लोक तुमच्या स्वभावानुसार आणि काळानुसार वागणार आहेत. म्हणूनच आयुष्यात कधीही डिप्रेशनचा शिकार व्हायचं नसेल ना, तर नैराश्य आयुष्य जगायचं नसेल ना, तर एकटं राहण्याची कला शिकून घ्या. आता पाहूया दुसरी गोष्ट. कुठल्याही गोष्टीची कुठल्याही व्यक्तीची काळजी करणं सोडून द्या. जेवढी तुम्ही जास्त काळजी घेणार ना, तेवढे तुम्ही जास्त तणावामध्ये आयुष्य काढणार. तुम्ही काळजी करणं सोडलं ना की तुमचं आयुष्य आनंदात जाणार. एक गोष्ट खरी आहे, तुम्ही ज्या गोष्टीची किंवा ज्या व्यक्तीची जितकी जास्त काळजी करता त्या गोष्टी तितक्याच अवघड होत जातात. तुमच्या काळजी करण्यानं गोष्टी कधीच सुटत नाहीत, त्यांचं समाधान मिळत नाही. कारण काही गोष्टींवर आपला कंट्रोल सुटून गेलेला असतो आणि व्यक्तींवर आपला कंट्रोल नसतो ना. आपण फक्त आपल्या स्वतःवर आपल्या विचारांवर कंट्रोल करू शकतो आणि तेवढंच आपल्या हातात असतं. त्यामुळं तुमच्या काळजी करण्यानं कुणाचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नसतो. म्हणूनच तुमची काळजी करण्यानं तुम्हाला शारीरिक व्याधी जडतात, आजार मागे लागतात आणि जडलेल्या आजारांना बरं करण्यासाठी आपण पैसा घालवतो, दवाखाना मागे लावतो. म्हणून या सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा जर तुम्ही स्वतःच्या मनाला समजावलं ना की आपल्याला काळजी करण्यानं कुणाच्याही गोष्टी ठीक होणार नाहीत, ज्याच्यासोबत जे घडायचं आहे ना ते घडणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटनांसाठी तो व्यक्ती स्वतः जबाबदार असतो आणि इतरांच्या काळजी करण्यानं त्याच्या अडचणी सोडवल्या जात नाहीत. म्हणून प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या अडचणी स्वतः सोडवाव्या लागतात, त्यातूनच मार्ग काढावा लागतो. त्यामुळं तुम्ही इतरांबद्दल जेवढी काळजी कमी करणार तेवढे तुम्ही आनंदी आणि समाधानी आयुष्य जगाल, तेवढे जास्त निरोगी आयुष्य जगाल. तुम्ही जगणार आहात, पण त्यासाठी तुम्ही स्वतःला हे समजवायला हवं की आपल्या काळजी करण्यानं काहीही होणार नाही आणि एखादी गोष्टीची किंवा एखाद्या व्यक्तीची काळजी करण्याऐवजी ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या उपायांवर विचार करायला हवा. फक्त आपल्या काळजीनं काहीही होत नाही. म्हणून जगातील कुठलीही अडचण सोडवण्यासाठी एकतर वेळ हवा असतो आणि दुसरा पैसा हवा असतो किंवा माणसं हवी असतात. या व्यतिरिक्त या जगात कुठलाही प्रॉब्लेम असा नाही जो काळजी करून सोडवला जाऊ शकेल. त्यामुळं आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काळजी करून भागत नाही, त्यासाठी त्या अडचणी कशा सोडवल्या जातील यावर विचार करावा लागतो. म्हणून आयुष्य शांततेत आणि समाधानामध्ये आणि तणावमुक्त घालवायचा असेल ना, तर या गोष्टी कायम लक्षात ठेवाव्या. तिसरी गोष्ट, अलिप्त राहायला शिका. कारण कुठलीही गोष्ट असते ना ती वैयक्तिकरित्या घेऊ नका. कोणी काही म्हणत असेल, बोलत असेल तर कुठलीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका. लोकांचं कामच आहे ना बोलत राहणं, लोक बोलत राहतात. आपण सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहायला शिकायला पाहिजे. जेवढं अलिप्त राहायला शिकणार ना तेवढं लोकांच्या बोलण्याचा त्रास कमी होणार आणि आपलं टेन्शन फ्री जीवन जगणार. चौथी गोष्ट, समाधान आनंद म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते मिळवलं नाही ना तर तुमच्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये समाधानी राहणं म्हणजे आनंद. आयुष्यात कुठल्याच माणसाच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाहीत आणि म्हणूनच
जगात पूर्णपणे समाधानी आणि खुश असलेला माणूस आहे ना, तुम्हाला सापडणार सुद्धा नाही. कारण माणसाच्या अपेक्षा कधी संपत नाहीत आणि त्याला आनंदी कशात राहायचं ना, कुठल्या गोष्टीत राहायचं हे सुद्धा कळत नाही. म्हणून तो आयुष्य आनंदाच्या शोधामध्ये भटकत राहतो. खरं तर एखाद्या गोष्टीचा आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला जी पाहिजे ना तीच गोष्ट मिळवायला हवी. असं नाही की तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्यातून तुम्ही आनंद निर्माण करू शकता. कारण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर हा मिळणारा आनंद आहे ना, हा तेवढ्यापुरताच असतो. त्या अपेक्षापूर्तीच्या क्षणाइतका असतो आणि त्यानंतर नाही. त्यामुळं चिरकाळ आनंद शोधायचा असेल ना, तर तो काही किंवा कुठल्या गोष्टीमध्ये नाही, यामध्ये शोधण्याऐवजी आपल्याकडे जे आहे ना त्यात शोधला पाहिजे, तर तो नक्कीच आनंद मिळतो. 5वी गोष्ट, आत्मसन्मान जिथून तुम्हाला काढलं जातं ते तुमच्यासाठी नसतं, हे लक्षात ठेवा. स्वतःचा आत्मसन्मान ठेवायला शिका. ज्या ठिकाणी तुम्हाला बोलावलं जात नाही ना, ज्या ठिकाणी तुम्हाला बाहेर केलं जातं त्या ठिकाणी तुमचं काहीही काम नसतं. तुम्हाला मान नसतो, सन्मान नसतो किंवा किंमतसुद्धा नसते. त्यामुळं अशा ठिकाणी जाऊ नका ज्या ठिकाणी स्वतःचा आत्मसन्मान स्वतः तुम्ही गमवाल. त्याच्यामुळं आपला आत्मसन्मान राखायला शिका. 6वी गोष्ट, लवचिकता आणि संकटांना तुमचा सर्वात मोठा शिक्षक माना आणि हा शिक्षक म्हणून स्वीकारा. कारण ते तुम्हाला लवचिक बनवत असतात. आपल्याला जे काही शाळेतून शिक्षण मिळतं ना ते केवळ पुस्तकी असतं आणि आयुष्य कसं जगायचं मात्र हे आपल्याला अनुभव शिकवत असतात. म्हणून आयुष्यात येणारे संकट शिकवतात. म्हणूनच कदाचित संकटांना सगळ्यात मोठा गुरु मानला पाहिजे. कारण त्यांच्या इतका आपल्याला कोणीही शिकवून जात नाही. आणि आपल्यासमोर आलेली ही संकटं असतात, अडचणी असतात, आपल्यातला संयम असतो ना, ते धैर्य, सहनशक्ती आणि आपली लवचिकता असते ना, या सगळ्या गुणांना पारखून बघत असतात. आणि संकटाच्या काळामध्ये माणूस जितका लवचिक असतो तितकाच कदाचित इतक्या कुठल्याही वेळेमध्ये असू शकेल. म्हणूनच संकटांना संधी म्हणून बघा. संकटे आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आणि काहीतरी देण्यासाठी येत असतात. त्यामुळं संकट आलं ना तर घाबरून जाऊ नका, त्या द्वेषाने सामना करा. आता 7वी गोष्ट पाहूया. अनुभव असतो ना, तुमच्या संपत्तीपेक्षा तुमचा अनुभव जास्त महत्त्वाचा आहे. जेव्हा तुमची संपत्ती कमी होत जाते ना, तुमची संपत्ती निघून जाते. श्रीमंत होणारा असो किंवा श्रीमंतीमधून गरिबीत येणं असो, कारण या भौतिक गोष्टी निघून जातात ना, पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला जे काही अनुभव येतात ते मात्र आयुष्यभरासाठी असतात आणि ते तुमच्या सोबत असतात. त्यामुळं गरिबीतून वर येताना येणारा अनुभव असतो, श्रीमंतीतून पुन्हा गरिबीमध्ये जातानाचे अनुभव तुम्हाला आयुष्यभरासाठी पुरतात. आणि त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकता. गेलेलं सगळं काही परत मिळू शकता, ते केवळ अनुभवांच्या जोरावरच ना. म्हणून आयुष्यामध्ये ही भौतिक संपत्ती मालमत्ता असते, ती कमी असली आणि अनुभव मात्र चांगला असेल ना तर खचून जाऊ नका. पैसा गेला ना तरी अनुभवाने श्रीमंत होता येतं. आता 8वी गोष्ट पाहूया. शहाणपणा असतो ना, सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण तुमचं ज्ञान आहे ना ते म्हणजे एक होकायंत्र आहे जे तुम्हाला कायम मार्ग दाखवत असतं. आजकालच्या जगामध्ये तर धरून राहायचं असेल ना, या स्पर्धेच्या जगामध्ये शिकायचं असेल तर ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर तुम्हाला व्यवहार ज्ञान असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. ज्या पुस्तकातून जे काही ज्ञान मिळवलं ना ते प्रत्यक्षात आयुष्यामध्ये कसं उतरवायचं याचं देखील तुम्हाला ज्ञान असावं लागतं. म्हणूनच आयुष्यात तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असाल
तरीही शिकणं किंवा ज्ञान मिळून तुमचं शहाणपण टिकवून राहणं कधीही थांबवू नका. कारण तुमचं ज्ञान म्हणजे असं होकायंत्र आहे जे तुम्हाला प्रत्येक संकटाच्या काळामध्ये, अडचणींच्या काळामध्ये योग्य मार्ग दाखवत असतं. आता पाहूया 9वी गोष्ट. वेळ आहे ना, तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि अमूल्य घटक आहे. तो हुशारीनं योग्य त्या ठिकाणी खर्च करा. कारण या जगामध्ये सगळ्यात जास्त अमूल्य काय असेल ना, तर ती गोष्ट म्हणजे ती वेळ आहे. आणि आयुष्यात तो कधीही परत येणार नाही हे माहीत असतानासुद्धा आपण वारेमाप पैसा उधळतो. ती गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यातील वेळ आहे. काही सेकंदापूर्वी बघा गेलेला क्षण असतो, तो परत आणू शकत नाही, तो पुन्हा जगू शकत नाही. इतका वेळ अमूल्य आहे ना, तो तुम्ही योग्य पद्धतीनं, योग्य हुशारीनं, योग्य ठिकाणीच वापरला गेलेला हवा. आता पाहूया 10वी गोष्ट. करुणा, दया, भाव. तुमची आंतरिक शक्ती आहे ना, ती करुणेच्या आणि तुमच्या दयाळूपणाच्या क्षणामध्ये जास्त चमकत असते. ज्या माणसाच्या मनामध्ये हा करुणेचा भाव असतो किंवा तो आतून मनाने खूप शांत झालेला असतो, कुठल्याही संकटांचा किंवा कोण काय म्हणेल, कोण काय बोलतो याचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही ना. कारण ज्या माणसाच्या मनामध्ये दयाभाव असतो, करुणा असते, तो माणूस कोणाचाही द्वेष करू शकत नाही. आणि ज्या माणसाच्या मनामध्ये द्वेष नाही, मत्सर नाही, बघा सुडाची भावना नाही, तो माणूस आतून शांत असतो. आणि अशा वेळेस आपली आंतरिक शक्ती खऱ्या अर्थाने दिसून येते. 12वी गोष्ट. एकांत. असा एकटेपणा आहे ना, असा एकांत शोधा जिथे आत्मशोध आणि आंतरिक शांती मिळेल. माणूस एकांतात असला ना, तर तो शांतही असतो आणि त्यालाच नव्याने शोध देखील लागतो. आपल्यातल्या उणीव आहेत ना, त्या शोधायला लागतो. आणि आपल्यातल्या चांगल्या गोष्टी आहेत आपल्या बाजूनं देखील त्याला जाणवू लागतात. त्याला स्वतःचीच नव्याने ओळख होते. म्हणून आयुष्यामध्ये एकटेपणा असेल ना, तर घाबरून जाऊ नका. त्या एकटेपणाला एकांतामध्ये कसं बदलता येईल, आपल्या एकांतातून आत्मशांती कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करायला हवा. आता पाहूया 12वी गोष्ट. कृतज्ञता. दररोज कृतज्ञता व्यक्त करत जा, ज्यामुळं आपल्या संकटांचे रूपांतर आहे ना, त्या आशीर्वादामध्ये होत असतं. आपल्या आजूबाजूला जी काही माणसं आहेत, निसर्ग आहे, आपल्याला रोज काही ना काही देत असतो. निसर्गालाही आपल्याला रोज काही ना काही देत असतो. अशा वेळेस आपल्याला देणाऱ्या प्रत्येकाबद्दल आपल्या मनात कृतज्ञता असायला हवी. आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्माला घातलं तर त्यांच्याबद्दलसुद्धा कृतज्ञता असायला हवी. त्यांचं रोज दर्शन घ्यायला हवं. म्हणून या आयुष्य शांततेमध्ये जगायचं असेल ना, तर या 12 गोष्टी आहेत. तुम्ही जर याचं व्यवस्थित श्रवण केलं, या व्यवस्थित जर मनामध्ये निर्माण केल्या ना, तर तुम्ही कधीच डिप्रेशनमध्ये येणार नाही. तुमचं जीवनाचं भलंच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.